शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी, शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ आणि धमकी, महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांचीच जीभ घसरली. शिव्यास नाही, जीभ हासडली पाहिजे. महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही. वादानंतरही संजय गायकवाडांची गुंडगिरी कायम. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. गायकवाडांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार. प्रकाशक प्रशांत आंबी हे आक्रमक. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये विक्रमी मतदान. आतापर्यंत तब्बल 92.25% मतदानाची नोंद, तर तमिळनाडूमध्ये 85.03% मतदान. पोटनिवडणुकीमध्ये 57.94% मतदान. सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद. 4 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल लागणार. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 56.18% मतदान. वडील सोबत नाही पण आशीर्वाद पाठीशी. अक्षय कर्डिलेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. शरद पवारांना ब्रीचकंडी रुग्णालयातून डिस्चार्ज. पवारांची प्रकृती उत्तम. सध्या डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला. 10 ते 12 दिवसात महाराष्ट्र दौरा सुरू करणार. रोहित पवारांची माहिती. उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा. येणाऱ्या काळामध्ये तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. मातोश्रीवरच्या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळांचं सूचक वक्तव्य. तर विधान परिषद ठाकरेंनीच लढावी यासाठी पवारांची राष्ट्रवादीही आग्रही. राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा. साताऱ्यामध्ये ओझरे गावात जनजीवन विस्कळीत. भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू. तर धाराशिव, सोलापूर, लातूरमध्ये पिकांचं मोठं नुकसान. पंचनाम्याची मागणी. राज्यात पुढील 3 दिवस वादळी पावसाचं संकट. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट. विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता.